भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन आनंदामध्ये साजरा होणार. तब्बल 20 लाख लोकांचे नियोजन. 1 जानेवारी 2026 रोजी मौजे पेरणे येथे होणारा 209वा भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होणार आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात सुमारे 20 लाख भीम अनुयायांना सर्व पायाभूत सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली असून त्यामुळे जास्तीत जास्त आंबेडकरी अनुयायांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिनाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले. पुणे जिल्हाधिकारी माननीय श्री जितेंद्र ढोटी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या प्रशासकीय समितीच्या माध्यमातून ही सर्व पायाभूत सुविधा ज्यामध्ये पिण्याचं पाणी असेल, पार्किंग व्यवस्था असेल, शौचालयांची व्यवस्था असेल, बस ट्रान्झिटची व्यवस्था असेल, या सगळ्यांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. त्याचबरोबरीनं भीमा कोरेगावला येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या अनुयायांना पार्किंग स्थळापर्यंत येण्यासाठी PMPHच्या माध्यमातून विविध भागातून विशेष बसेस सोडण्याचं देखील नियोजन यामध्ये करण्यात आलेले आहे. तर असे एकंदरीत 20 लाख अनुयायांचं नियोजन यावर्षी आपण करतोय. यंदाचं वर्ष हे भीमा कोरेगाव शौर्य दिन सोहळ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहत आहात तो फोटो आपल्याला लवकर लक्षात येऊ शकेल की भीमा कोरेगाव शौर्य दिन हा 2009 जरी असला, 1818ची लढाई जरी असली तरी तो विजयस्तंभ जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आला. तो केवळ शौर्य दिन कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 रोजी त्या ठिकाणी जेव्हा गेले होते त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी ज्या वेळेला गेले होते त्या घटनेला आता पुढील वर्षी म्हणजे 1 जानेवारी 2027 रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ही 100 वर्ष म्हणजे शताब्दी वर्षाची सुरुवात ही यावर्षी 1 जानेवारीपासून होते. 1 जानेवारीला शताब्दी वर्ष आपण सुरू करतोय आणि या वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम या निमित्तानं करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणाऱ्या घटनेला 100 वर्ष ज्यावेळेस पूर्ण होतात त्यावेळेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे, उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता आहे आणि त्याची एक रंगीत तालीम म्हणून या वर्षाकडे आम्ही पाहतोय आणि त्या दृष्टिकोनातलं नियोजन आमच्याकडे सुरू आहे. मागील महिन्याभरापासून 1.5 महिन्यांपासून प्रशासकीय समिती समवेत आयोजक म्हणून आमच्या समाज बांधवांच्या तब्बल 6 पेक्षा अधिक बैठका पार पडलेल्या आहेत. या बैठकांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सूचना आलेल्या आहेत. त्या सूचनांचा अंतर्भाव हा या अंतिम नियोजनामध्ये करण्यात येत आलेला आहे. काल आमची या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या संदर्भामध्ये माननीय पोलीस आयुक्त तसेच राज्याचे कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांची तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक व अन्य वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्त बैठक ही स्पॉटवर झाली होती. त्यांनी कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सगळी बैठक त्या ठिकाणी घेतलेली आहे. याही वर्षी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सर्व उत्सव हा अतिशय शांततेमध्ये पार पाडावा, कोणतीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती उत्पन्न होऊ नये यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केलेले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच म्हणजे लाखोंच्या गर्दीमधनं समाजकंटक वृत्तीची लोक ज्यांचं ट्रॅक रेकॉर्ड आहे किंवा चोर लोक जे आहेत, कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये काही चोरीच्या घटना त्या ठिकाणी वाढल्या होत्या. ती एक तक्रार आल्यानंतर फेस रेकग्नायझेशनची सिस्टम ड्रोनद्वारे वापरून त्याद्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवून त्याद्वारे चोर किंवा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचं नियोजन हे पुणे पोलिसांनी आम्हाला डेमोसह दाखवलेले. त्याबद्दल आमचे एक चांगलं समाधान आहे आणि एक सुरक्षिततेची भावना नागरिकांमध्ये वाढण्यासाठी तब्बल 13,000पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त पुणे पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण म्हणजे पोलीस आयुक्तालयाचे 8,000, पुणे ग्रामीणचे 4,000 असा एकंदरीत संपूर्ण बंदोबस्त त्या ठिकाणी आपण त्यांनी दिलेला आहे. अशा ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा अतिशय चांगला उत्सवाचा कार्यक्रम पार पडतोय. सोबत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देश विदेशातून मान्यवर सहभागी होणार आहेत, ज्यात प्रामुख्यानं केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब असतील,
वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील, रिपब्लिकन सेनेचे माननीय आनंदराज आंबेडकर साहेब असतील, भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब असतील, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्राध्यापक ज्योतिंद्र कावडे सर असतील, बामसेपचे वामन मेश्राम साहेब असतील, यांच्यासह अनेक मान्यवर नेते हे या कार्यक्रमाला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. सोबतच खासदार चंद्रशेखर आझाद, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील या कार्यक्रमाला येणार आहेत.